सुमित फॅसिलिटीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये रुग्णवाहिका घोटाळ्यामध्ये सुद्धा सुमित कंपनी आहे असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचं रोहित पवारांचा आरोप आहे। सरकारनं रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। रोहित पवार यांनी ट्विट केलंय। त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामधला आरोग्य व्यवस्थेमध्ये सर्वात मोठा घोटाळा असलेल्या 6,000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यामधील सुमित फॅसिलिटीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये देखील 6,000 कोटीहून अधिकच्या दलाली प्रकरणामध्ये सुमित कंपनी सहभागी आहे। या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवला, शासनानं मात्र दुर्लक्ष केलं। सुमितने हे प्रकरण कशा प्रकारे दाबलं, किती खोके कसे दिले याचा हिशोब कागदपत्रांसह आम्ही मांडू। तुर्तास सरकारनं रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी।